संघ वेळेत उपस्थित राहायचं सेमीफायनल साठी. तत्पूर्वी वळूया कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया प्रथमेश मोरे सरांचा आवाज. Yes, very first ball of the first inning. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत. आता स्लाइस झालाय. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित देखील केलं गेलंय. या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीने संघाचा श्री गणेश झालाय. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. पण आपण विनंती करूया इकडे पेंटचे आमचे पाहुणे प्रवीण गावंड साहेब आणि मोपाडचे आमचे आदेश चव्हाण साहेब यांना की आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यामुळे आदेशजी चव्हाण आणि प्रवीणजी गावंड साहेबांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. बऱ्याचशा पाहुण्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. या प्रवीण गावंड साहेब या आणि आदेशजी चव्हाण साहेब आपण पण यायचंय सन्मान घेण्यासाठी. हा देखील बिगिट. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होती आणि धावफलक तिथेच 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला आपण पाहताय पेण तालुक्याला रिप्रेझेंट करणारे ही जितो आहे जिथे ब संघ आणि त्याच विपरीत जर पाहिलं तर पनवेल तालुक्याला रिप्रेझेंट करणारा भिंगरवाडी संघ. या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल लाणे चांगली गोलंदाजी करतोय. मोठे स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. एक धाव भेटली गेली आहे. सिंगल डबल घेतल्या जातात. मोठ्या स्ट्रोकची देखील नितांत गरज जितो आहे जिथे ब संघाला देखील असेल. पण त्याच विपरीत चांगली गोलंदाजी खरं तर आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये देखील प्रवीण गावंड साहेबांचा सन्मान आपण करतोय. प्रवीणजी गावंड साहेब आज वेळात वेळ काढून का होईना परंतु या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा मान सन्मान आपण करतोय. ओळ्या मॅच मध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न या वेळी देखील केला गेलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होई अगदी सक्सेसफुली कंप्लीट झाला. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघाने 2-2 संघांना पराभवाची धूळ चाकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. ती शेवटची मॅच एखाद्या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने नाव कोरलं जाईल त्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला भेटते. आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मिड ऑफला क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार. चेंडूची फेकी केली जाते. एक धाव भेटली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने निश्चितच स्कोर थोडा वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. सिंगल डबल खेळले जात आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. दोन्ही फलंदाज मयूर असेल आणि त्याच बरोबरीने सौरभ मात्र या दोन्ही खेळाडूंकडे खरं क्षमता आहे गुणवत्ता आहे. ती क्षमता आणि गुणवत्ता सादर करायची आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. ब्लाइंड स्ट्रोक टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होतीये आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ. आफ्टर द 1 ओव्हर द स्कोर इज 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एकही गडी बाद झालेला नाहीये. एक षटकाचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आई टाकीदेवी क्रिकेट संघ रिसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा रीतच्या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुपग्राम पंचायत वास्तंबीच्या विद्यमान सदस्य आहेत आणि खरं तर सगळ्यांना सरळ हाताने जे मात्र मदत करत असतात त्यांचे सन्माननीय विनोददादा पाटील उर्फ पप्पू शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी पप्पू शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांच्या समवेत सन्माननीय सचिनदादा महाडिक आणि अजयदादा म्हात्रे यांचा पण या स्पर्धेमध्ये सन्मान केला जाणार आहे. पप्पू शेठ पाटील म्हटलं की मग नवीन पोसरी गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणतेही सण समारंभ असू द्या, क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, कोणतेही सांस्कृतिक सण उत्सव असू द्या, या सगळ्यामध्ये खरं तर गावामध्ये नेहमी ज्यांचा हातभार लागतो गावाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सरळ हाताने नेहमी जे मदत करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं आहे की शांत संयमी आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र नेहमी स्माईल आपल्याला पाहायला मिळते आणि शांत संयमी व्यक्तिमत्व आहेत. पप्पू शेठ पाटील साहेबांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर सचिन दादा महाडिक यांचा पण सन्मान केला जाईल. मी सचिन दादांना विनंती करेन की आपण आपल्या
सन्मानाचा मात्र स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सचिन दादा महाडिक साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आणि ते मान्यवर आमचे या ठिकाणी सचिन दादा महाडिक यांचा सन्मान मात्र या स्पर्धेमधून आपण करत आहोत. तदनंतर आमचे अजय दादा म्हात्रे एक उत्कृष्ट पंच पण म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजय दादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण पण या स्पर्धेमध्ये सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाहुण्यांचं स्वागत केलं आहे या दमदार षटकाराने. मयूर म्हात्रे टीमचा सेनापती आणि त्यांनी ठोकलाय षटकार. तत्पूर्वी खरं तर एक उत्कृष्ट पंच म्हणून पण ज्यांची ओळख आहे, उत्कृष्ट क्रिकेटर आणि क्रिकेटवरती प्रामाणिकपणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे अजय दादा म्हात्रे जे आमचे कोच पण आहेत, त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आणि त्यानंतर पाहुण्यांना विनंती करूया की आपण विराजमान व्हावं. इकडे आमचे सन्माननीय आदेशजी चव्हाण साहेबांचं पण राजेशजी चव्हाण साहेबांचं पण आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. मोपाडाचे आमचे सन्माननीय राजेशजी चव्हाण साहेबांचा पण सन्मान आपण केलेला आहे. येस, आणि त्याचबरोबर राजमाळी आणि सचिन माळी या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अगदीच आज स्ट्रोक, मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला. त्या 6 धावा आणि त्या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेला. धावफलकावरती धावा खरं तर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13 रन्स. चांगली गोलंदाजी खरं तर पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं. प्रतीक देखील चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीचा खेळ चाईलचा राहिलाय त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अगदीच प्रतीकचा देखील आपल्याला पाहायला भेटतोय. सन्माननीय राजजी माळी आणि सचिनजी माळी या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. निर्धाव चेंडू आलेला आहे. सन्माननीय राज माळी आणि सचिन माळी आपण या, आपलं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच या दोन्ही मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. वेळेच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी प्रतीक देखील करतायत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळसा घेतोय आणि सरळ रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉलची सांगता होतीये. खरं तर प्रेशर पूर्णरित्या प्रेशर बॅटर्स वरती आहेत. खरं तर दोन्ही फलंदाज मोठे स्ट्रोक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो मोडीत देखील काढला जातोय. प्रतीक गायकर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. हा बिगिट खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. सन्माननीय रोशनजी मांडे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. तिकडे अमित लहाने जे क्षेत्ररक्षण करत आहेत, अमित लहाने यांच्या प्रत्येक झेलसाठी रोशन दादा मांडे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. स्पीडअप ठेवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप पण ठेवा. कंपल्सरी 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये झाल्या पाहिजेत. चला स्पीडअप असेल. स्पीडअपची वी वॉन्ट स्पीडअप. संतोषजी उतेकर साहेब यांच्याकडून पण अमित लहाने यांच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. संतोषजी उतेकर साहेबांचे 200, रोशन मांडे यांचे 200, म्हणजे अमित लहाने यांच्या प्रत्येक कॅशला टोटल 400चं पारितोषिक आहे. चला बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी कल्पेश लहाने आले. चांगली कामगिरी करत मागील मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती आणि असाच खेळ या मॅच मध्ये देखील करायचा आहे. एका बाजूला आपण पाहताय पेन तालुक्याला रिप्रेझेंट करणारे जितू आहे जिथे ब हा संघ मात्र आज या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यांना फाईट करण्यासाठी पनवेल तालुक्याला रिप्रेझेंट करणारा भिंगारवाडी जे हनुमान भिंगारवाडी संघ आपल्याला पाहायला भेटतो. कल्पेश लहाने बॉलिंग ट्रॅक वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. अगदीच यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठे स्ट्रोक हवेत, मोठे स्ट्रोक खेळायचे. एक फायटिंग टोटल जर तुम्हाला जय हनुमान भिंगारवाडी संघाच्या विरोधात जर तुम्हाला उभा राहायचं असेल तर तुम्हाला देखील घ्या. पूर्वार्धाच्या खेळामध्ये मोठे स्ट्रोक खेळायचे. गोलंदाज तयार. आलाय हा मोठा स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय. बिग 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 6 रन.
हे सुख खर तर जितेकरांना लाभलंय. ह्या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठे स्ट्रोक खेळायचे ही क्षमता सौरभ मध्ये आहे, गुणवत्ता आहे आणि ती सादर करायची आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरला नाहीये का? कॅचिटचा कॉल सक्सेसफुल. पहिला हादरा भेटला जातोय. जितू आई जिते ब टीमला आणि आनंदाची लाट नक्कीच येऊन जातीये. जय हनुमान भिंगारवाडी संघाच्या खात्यामध्ये संधी भेटतीये डीजेला. पारितोषिक येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय योगेशजी कानाडे साहेब यांच्या माध्यमातून जर अमित लाने यांनी झेल घेतला तर त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक मात्र आता दिलं जाईल. म्हणजे त्यांच्या झेलला आता एक कॅचला 600 झालेले आहेत. नक्कीच कल्पेशने देखील सिद्ध केलंय. मी देखील गुणवान गोलंदाज आहे. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ते कौशल्यता आहे. मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. माझ्यावरती जरी प्रहार करण्यात आलाय त्यानंतर मला हा डाव सावरायचा आहे. संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणायचंय. गोलंदाज कल्पेश तयार. ओहो रोहित आलेत. आडव्या बॅटने खेळलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अगदीच अंतिम क्षणी स्वतःवरचा नियंत्रण गमावलाय आणि आल्या पावरे माघार देखील सरकावं लागलंय. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय. जितू आहे जिते ब टीमला. गेलाय बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश. चांगला फटका होता. एक्झिक्यूट केलाय. सिंगलला डबल मध्ये प्राधान्य देखील दिलं गेले. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या. त्या दुहेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे सरसावताना पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटत. ओव्हरऑल 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू या खरं तर षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्यावरती देखील प्रहार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी डाव सावरलाय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होतीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स धन 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 सीमा पार चौकार. आणि या 4 धावेच्या बरोबरीने आफ्टर द 3 ओव्हर द स्कोर इज 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्पीड बाबा आहे. कोणत्याही पद्धतीचा वेळ घालवायचा नाहीये. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तीन षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक आहे. डेड ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्या गरजेचे आहेत. त्यामध्ये जितू आहे जिथे बी टीमला पण त्याच विपरीत जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा थोड्याफार डिफेन्स करायच्यात. जर तुम्हाला एक मोठ्या फायटिंग टोटलचा पाठलाग करायचा नसेल तर तुम्हाला देखील चांगली गोलंदाजी करायची आहे. बॉलिंग ट्राय वरती चौथं षटक घेऊन राज गायकर आलेत. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. 35 धावा.
धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 गडी बाद 35 ही धावसंख्या धावफलकावरती ऑन स्क्रीन वरती ऑन बोर्ड वरती आपल्याला पाहायला भेटते. शेवटची मॅच या डे नाईट फॉर्मॅट मधली. ही मॅच दोन्ही संघांसाठी खरं तर खूप महत्वाची आहे. एखाद्या ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षराने नाव कोरलं जाईल आणि त्यासाठी ही लढत दोन्ही संघांच्या मध्ये आहे. भिंगारवाडी आणि जिते संघ प्रयत्न चांगले आहेत. बिग हिट खेळलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा पार आला या दणदणीत माहिती हिट गगनभेदी षटकार. अश्विनीचं तर माहिती नाही, पण मयूरच्या बॅट मध्ये आज षटकार आपल्याला पाहायला भेटताय. 6 धावा आणि त्या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41. 41 रन्स धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगल्या स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. स्मृती चषकाचं हे आयोजन खरं तर 2026 चे पर्व आहे, यातच सर्व आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राज पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेने खेळलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. सिंगलला डबल मध्ये प्राधान्य दिलं गेलंय. या 2 धावा दुहेरी धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डेड ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं शतक आहे आणि या षटकामध्ये फलंदाज देखील आक्रमक पवित्रा धारण करतात आणि तसाच येस निलेश माडिक यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि तसाच काही प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केलाय. त्यांना माहिती आहे मोठं फायटिंग टोटल भिंगारवाडी जय हनुमान भिंगारवाडी संघाच्या विरोधात उभा राहायचंय. चांगली कामगिरी होते. गोलंदाज तयार. स्विच हिट खेळलाय, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. या 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीने तब्बल 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 49 रन्स. राज याच्यावरती प्रहार साठासून मार खाल्लाय राजने, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. गोलंदाज तयार. सेकंड वरती मयूर. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढ्या ताकदीचा संपर्क झालेला नाही. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉलची सांगता. शेवटचा शेवटचा 2 बॉल हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न पंचाने हात समांतर केलेत. एक धाव अवंत येतील आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 50 धावा. या टाळ्या झाल्या पाहिजे. जितोय जिथे संघ पाठीराखांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यस फलंदाज बाद. आणखीन एक मोठा आदरा खरं तर भेटला गेलाय. अंतिम क्षणी एक मोठी विकेट भेटली गेली आहे, परंतु एक जी धावसंख्या उभारण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 51 या धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये जय हनुमान भिंगारवाडी या टीमला करायचा आहे. धावा डिफेन्स करायच्या. चांगली कामगिरी सौरभने मयूरने केली आहे. त्याच्या जीवावरती खरं तर एकट्याने हा किल्ला लढवला.
50 ही धावसंख्या करता सांघिक 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 51 या धावसंख्येचा पाठलाग अगदीच उत्तरार्धाच्या खेळामध्ये. आणि याच उत्तरार्धाच्या खेळामध्ये एक उत्तर आपल्याला भेटेल. एखाद्या ट्रॉफीवरती कुठला संघ आपला नाव सुवर्णाक्षराने कोरेल हे देखील पाहिलं जाईल. एका बाजूला आपण पाहताय रफ अँड टफ मॅच, एका बाजूला जितो आहे जिते ब संघ आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झाला त्यांचा प्रतिस्पर्धी जय हनुमान भिंगारवाडी. सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमेश मोरे सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आजच्या या रात्रीमध्ये आपण ऐकलं. ते वावेकरचा मराठीचा एक बुलंद आवाज प्रथमेश मोरे सर आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण सन्मानित करणार आहोत. प्रथमेश मोरे सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अतिशय चांगला आवाज प्रथमेश मोरे सरांचा आहे. चांगलं समालोचन त्यांनी केलं. आज मराठीच्या गोड वाणीतून मात्र सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. सन्मान त्यांचा होईल. त्यानंतर मात्र या स्पर्धेला आपण पुढे नेणार आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र जसं आपण जाऊ तसं एक सत्रात राहिलेले आमचे विनय मांडे सर यांच्याकडे आपण जाऊया. जरा शेवटच्या सत्रासाठी त्यांच्या गोड वाणीतून आपण ऐकूया शेवटचं सत्र. या ठिकाणी विनय मांडे पण एक चांगले समालोचक आहेत. तुम्हाला त्यांना प्रमोट केलं पाहिजे, तरच गाव पुढे जाईल, गावातले कलाकार पुढे जातील. आपण विनयजी मांडे यांना विनंती करूया की आपल्या गोड वाणीतून शेवटचं सत्र आपण घ्यायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो. चला, भिंगारवाडी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. येणारे 24 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज असणार ते भिंगारवाडी संघाला. जितू आई जिते ब विरुद्ध खेळत असताना क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना असणार आहे. सतीशजी महाडिक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच रायगड जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये किंग मेकरची भूमिका ज्यांनी मात्र बजावलेली ते आमचे सतीशजी महाडिक, खरंतर भारतीय जनता पार्टीचे, त्याच्याच बरोबरीने इतर पक्षातील जे त्यांचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले त्याच्यामध्ये किंग मेकरची भूमिका ज्यांनी निभावली ते सतीशजी महाडिक साहेब व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. चला, पंचांना विनंती आहे सामना चालू करायचे आहे. येणारे 24 चेंडू आणि 51 धावेची गरज असणार ते भिंगवाडी संघाला. जितू आई जिते ब विरुद्ध खेळत असताना गोलंदाजी मार्कवर मयूर. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. स्टँडर्ड डिलिव्हर निर्धाव चेंडूची सांगता होते.
मोहन आणि प्रतीकची जोडी. दुसरा चेंडू बघूया. एक धाव. 2 चेंडू समाप्तीने संघाची धाव संख्या आहे ती 1. संत सुरुवात म्हणायला लागेल भिंगरवाडी संघाची. अजूनही धावा बनवायला लागतील पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू सुरेख चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू गळला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. तीन चेंडूच्या समाप्तीने संघाची धाव संख्या आहे ती 1. हा चेंडू सुरेख चेंडू. स्टँडर्डने काय गोलंदाजी करतोय मयूर. मयूर मात्र काय गोलंदाजी करतोय. जितू आहे जिथे बी संघाकडून. सुरेख सुरेख चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा निर्धाव. हा चेंडू चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. डीजे मास्टरला मिळते संधी भाऊ. संघाची धावसंख्या भिंगवडी संघाची आहे 5 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असणार आहे ते भिंगवडी संघाला. येणारे 18 चेंडू आणि 46 धावा. चला सामना स्पीडअप करायचा. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असणार आहे ते भिंगवडी संघाला. सलामीची जोडी अजून मैदानात आहे. सुरेख अशी गोलंदाजी केली ती मयूर मात्रे आणि नौखालेला गोलंदाज आहे तो रुपेश. बघूया येणारे 18 चेंडू 46 धावांची गरज असणार आहे ती भिंगवडी संघाला. हा चेंडू सुरेख चेंडू होता. बघूया एक धाव पूर्ण झाली. एक धावच्या मध्ये संघाची धाव संख्या होती 6. सुरेख चेंडू सुरेख फटका मारलाय माउंटच्या दिशेने आणि सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं बघूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या येते 8 धावा. जितू आई जिते बी विरुद्ध संघ खेळत असतानाच भिंगवडी संघाची धाव संख्या येते 8. बिनबाद 8. अजूनही मोठे फटके या शतकामध्ये बघायला भेटले नाहीये भिंगवडी संघाकडून. बघूया मोठे फटके मारायला लागतील टार्गेट त्यांना कम्प्लीट करायचं असेल तर. पुढचा चेंडू रुपेश मात्र याचा. हा चेंडू सुरेख षटका मारलाय. चेंडू जातोय बघूया. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. एक धाव पूर्ण. एक धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या येते 9 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते जितू आहे जिथे बी संघाकडून. मयूरने 5 धावा खर्च केल्या. अद्याप परत रुपेशने 4 धावा खर्च केलेत. चला सामना स्पीडअप करायचा आहे पण जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. टाइम शॉर्ट मध्ये सामने कंप्लीट झाले पाहिजेत.
हा चेंडू सुरेख चेंडू मारला बघूया. सत्याच्या चेंडू खाली येते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडेसे दोन धाव पूर्ण. दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या येते 11 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मध्ये. हा चेंडू चेंडू हवे ते चेंडू बघूया. क्षेत्राचे चेंडू खाली येतोय आणि हा चेंडू जाते वन बाउन्स चौकार. संख्या आहे ती 15 धावा. भिंगारवाडी संघाची धावसंख्या ती 15. हा चेंडू सुरेख चेंडू मारला ऑफसाईड दिशेने. कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय आणि एक धाव पर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. संघाची धाव संख्या आहे ती बिनबाद 17 धावा. बारा चेंडू आणि 34 धाव्याची गरज असणार आहे ती भिंगावडी संघाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि येणारे 12 चेंडू आणि 34 धाव्याची गरज असणार आहे ती भिंगावडी संघाला. सामना दोन्ही बाजूने समतोल आहे. कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही. भिंगावडी संघ सुद्धा ताकद संघ, जितो जिते संघ सुद्धा त्यांची गोलंदाजी बघितली आपण. दोन मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. बघूया येणारे 12 चेंडू आणि 34 धावेची गरज असणार आहे ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला. हा चेंडू सुरेख चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या तिथेच स्थिरावची आहे. सुरेख चेंडू सुरेख फटका मारलाय. चेंडू गेलाय षटकारासाठी. डीजे माशिले संधी भाऊ ठोंबरे. अजूनही 10 चेंडू आणि 28 धावींची गरज असणार आहे ती जय हनुमान भिंगावडी संघाला. येणारे 10 चेंडू 28 धावा. आव्हान काही मोठं नाही आहे आणि अजून त्यांना खूप मोठे फटके मारावे लागतील हे आव्हान कंप्लीट करण्यासाठी. तरी जय हनुमान भिंगावडी संघाची अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. येणारे 10 चेंडू आणि 28 धावेची गरज असणार आहे ती जय हनुमान भिंगावडी संघाला. अरे 10 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा चेंडू मारला बघूया. चेंडू जातोय. चत्रशेठ चेंडू खाली येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद.
दोन्ही संघांना विनंती आहे टाइम स्लॉटमध्ये सामने संपले पाहिजेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे साहिल लहान आहे. 9 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार आहे ती जे हनुमान भिंगावडी संघाला. चांगले फटके, मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर. येणारे 9 चेंडू आणि 27 धावेची गरज असणार आहे जय हनुमान भिंगावडी संघाला. जितू आई जिते ब या संघातील गोलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे आणि सुरेखरित्या फलंदाजी गोलंदाजी त्यांची चांगली आहे. तसेच भिंगावडी संघ सुद्धा 2 सामने जिंकून वरती आलेला हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघामध्ये ताकदवर संघ आपल्या बघूया. आणि येणारे 9 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार आहे ती जे हनुमान भिंगावडी संघाला. चला सामना स्पीडअप करायचे पंच. येणारे 9 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार आहे. भिंगावडीच्या फलंदाजाने षटकार मारलेला दिलीप शेठ मांडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असणार आहे. हा चेंडू सुरेख चेंडू टाकलाय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आहे. निर्धाव चेंडू जातोय. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार ते जय हनुमान भिंगावडी संघाला. येणारे 8 चेंडू 27 धाव्याची गरज असणार आहे ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू काय सुरेख गोलंदाजी करतोय रोहित म्हात्रे. 7 चेंडू 27 धाव्याची गरज असणार आहे ती जी हनुमान भिंगावडी संघाला. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली जितू आई जिते ब संघाकडून आपल्याला. आणि फलंदाजी सुद्धा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. काय गोलंदाजी केली आहे रोहित म्हात्रे. आणि आणि येणारे 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार आहे ते जय हनुमान भिंगावडी संघाला. डीजे मास्टर मिळते संधी. सत्तावीस धाव्यांची गरज असणार आहे ती जय हनुमान भिंगारवाडी संघाला. नवीन गोलंदाज विशाल विशाल गायकवाडच्या खांद्यावरती स्लॉगवरचं षटक दिलेले आहे. येणारे 6 चेंडू 27 धावा रोखेल का विशाल गायकवाड जितवाई जिते बी संघाकडून. आणि स्ट्राईकला येतो फलंदाज प्रतीक गायकर. बघूया प्रतीक गायकरच्या खांद्यावर जबाबदारी असणारे 6 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू मारला. चेंडू गेला हवेमध्ये. बघूया शेताचा चेंडू खाली धावतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. पंच धावा किती आहेत? सिंगल धावा आहे. 2 धाव्याच्या मदतीने संघाची धाव संख्या येते 26 धावा. हा चेंडू चेंडू बिलकुल आहे. बघूया ऑफसेट दिशेने. आणि फलंदाज बाद. डीजे मास्टरला भेटते संधी भाऊ.
येणारे 4 चेंडू आणि 25 धावा. नवीन आलेला फलंदाज अमित लहाने, येणारे 4 चेंडू 25 धावा. 4 चेंडूवर 4 मोठे फटके, एखादा स्क्वेअर चेंडू, तेव्हा त्या धावा कंप्लीट होतील जे म्हणून मिंगोळे संघाला. तरी पण बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख चेंडू टाकलाय, चेंडू जातोय निर्धाव. येणारे 3 चेंडू आणि 25 धावेची गरज असणार आहे ती जे हनुमान मिंगळवाडी संघाला. हा चेंडू आणि फलंदाज बाद, बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या आपण फलंदाज बाद होतोय. आता फलंदाजीसाठी येत आहेत योगेशजी लहाने, ज्यांची सगळेजण वाट बघत होते कधी फलंदाजीसाठी येतात, आता ते फलंदाजीसाठी आलेत. तीन चेंडू 25 धावा. दोन चेंडू 25 धावा. 2 चेंडू मध्ये 2 सिक्स मारले तर सत्यजित माडिक यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे योगेशजी लहानेसाठी. आणि रोशन माडिक यांच्याकडे 2,000, तब्बल 10,000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे योगेश शेठ लहाने यांच्यासाठी. दिलीप शेठ मांडे यांच्याकडे 5,000, तब्बल 15,000. आणि हा बघूया चौकार गेला तर 6,000 तरी द्या. चला शेवटचा चेंडू असेल या सत्रातील आणि या दिवसातील सुद्धा. हा चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली जितेबाई संघाची. कुठल्याही फलंदाजा वाव मारण्याचा वाव दिला ना, आणि सुपर 4 मध्ये जातोय तो जितोय संघ बी.